पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार फायनल। बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर उद्या अधिकृत करणार घोषणा। बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांची माहिती। आज बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आपण मला विचारता की डिक्लेअर झाला, खरोखरच आज डिक्लेअर झालेला आहे। कारण एवढे दिवस बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण, बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण याच्यावर उहापोह आणि चर्चा होत होती। परंतु आज आम्ही सकाळी सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकनेते आमचे हितेंद्र ठाकूर ज्यांना मी माझा आराध्य दैवत मानतो, ते आणि पक्षाचे सगळे टॉप मोस्ट नेते एकत्र बसून आम्ही सगळे उमेदवार एकत्र होतो आणि सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून मी सर्वांच्या संमतीने आमचे विद्यमान बोईसरचे आमदार राजेश पाटील हे तरुण तडफदार आमदार आहेत आणि तरुण तडफदार आमदारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून बहुजन विकास आघाडीचे पालघरचे विद्यमान 2024चे उमेदवार म्हणून आज आम्ही जाहीर केलेले आहे। या निवडणुकीमध्ये आमचे जे मुद्दे आहेत ते आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर, वसईचे आमदार, बोईसरचे आमदार राजेश पाटील, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, त्याचप्रमाणे प्रथम महापौर राजीव पाटील, काशीनाथ पाटील, मानकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे ठाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असतील, मी स्वतः माजी खासदार 2009 ते 14 होतो। जी आम्ही विकास कामं केलेले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये, त्या विकासाच्या जोरावर, विकासाच्या कामावर आम्ही लोकांकडे जाऊन मतं मागणार आहोत आणि लोकांना माहिती आहे बहुजन विकास आघाडीने कामं केलेली आहेत।